चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खोबऱ्याची बर्फी ही प्रसाद म्हणून दाखवली जाते आणि ही बर्फी खायला खूप सुंदर लागते। या ठिकाणी आपण सुकं खोबरं आणि मावा वापरून बर्फी केलेली आहे। तर ही बर्फी खायला तर खूप सुंदर लागते, अगदी मऊसूद होते आणि करायला अगदी सोपी आहे। अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे। चला मग तर पाहूयात आपण अशी मऊ लुसलुशीत बर्फी कशी बनवायची ते। तर ही बर्फी तुम्ही फक्त जन्माष्टमीलाच बनवायला हवी असं काही नाहीये, तुम्ही एरवी पण ही बर्फी बनवून खाऊ शकता। खूप सुंदर लागते ही बर्फी आणि सर्वात महत्त्वाचं ही बर्फी अगदी 5 मिनिटात तयार होते। चला मग तर आपण 5 मिनिटात तयार होणारी मऊ लुसलुशीत बर्फी कशी बनवायची हे पाहूयात। आता बर्फी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता सुकं खोबऱ्याचं वरचं जे कवर आहे हे काढून घ्यायचं आहे। कवर काढून घेतल्यामुळे बर्फी खूप सुंदर लागते। कवर काढायला थोडा वेळ लागतो, अशा पद्धतीने तुम्ही बर्फी करून पहा, खूप सुंदर लागते। खोबरं आपण व्यवस्थित असं सोलून घेतलेलं आहे। आता आपण ते किसून घ्यायचे आहे। किसणीला दोन्ही साइड असतात, छोटी किंवा मोठी। छोट्या साइडने आपण खोबरं हे किसून घेणार आहे। तर आपण बाहेरून जे नारळाची पावडर आणतो ना, तर ती पावडर अशाच पद्धतीने केली जाते। तर तुम्हाला जर नारळाची पावडर बनवायची असेल ना, तर तुम्ही अशा पद्धतीने खोबरं किसून घेतलं तर नारळाची पावडर ही तयार होते। या ठिकाणी आपण पाहूयात की खोबरं किती किसलं केलेलं आहे ते, कारण आपल्याला त्यानुसार साखर घ्यायची आहे। तर 2 वाटी आपलं खोबरं हे भरलेलं आहे। तर साधारण मी पाव वाटी साखर घेणार आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 1 वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे, तर तुम्ही पूर्ण भरून 1 वाटी घेऊ शकता। बर्फी गोडीला थोडी कमी असेल ना, तर ती खायला पण छान लागते, तर त्याकरता मी इतकी साखर घेतलेली आहे। आता पूर्वतयारी आपण करून घेऊयात। ज्या ताटामध्ये आपल्याला बर्फी बनवायची आहे त्या ताटाला तूप व्यवस्थित लावून घेऊयात, म्हणजे बर्फी निघायला बिलकुल अडचण येत नाही। तर आपण तूप व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। चला मग तर बर्फी बनवायला सुरुवात करू। तर पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि जवळपास 125 ग्रॅम आपण खवा वापरलेला आहे आणि मंद आचेवर गॅस ठेवून खवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। खवा व्यवस्थित असा वितळलेला आहे। आता ह्या ठिकाणी आपण साखर घालणार आहोत। खवा अगदी 2 मिनिटांसाठी मी परतून घेतलेला आहे आणि तो विरघळलेला आहे। आता आपण साखर घालूयात आणि साखर घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। साखर आणि खवा व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। साखर विरघळल्यानंतर खवा आणखी थोडा पातळ होणार आहे। आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खवा आणि साखर व्यवस्थित विरघळलेली आहे। आता आपण त्यामध्ये खोबरं घालूयात आणि खोबरं घातल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी आपण परतून घेणार आहोत। 1 ते 1.5 मिनिटासाठी, जास्त परतून घ्यायची गरज नाहीये। आता आपण 1 चमचाभर वेलची पूड घालूयात। बर्फीसाठी जे लागणारं मिश्रण आहे हे परफेक्ट असं तयार आहे। अगदी 1.5 मिनिटात हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता ह्याच ठिकाणी जर तुम्ही खव्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तर
तुम्हाला आणखी एखादा मिनिट परतून घ्यावं लागणार आहे हे मिश्रण, कारण घट्टसर मिश्रण झाल्याशिवाय त्याची बर्फी ही व्यवस्थित होणार नाही। आता तुम्ही पाहू शकता 1.5 मिनिट झालेला आहे आणि आपलं बर्फीचं मिश्रण हे तयार आहे। मिश्रण आपण सर्व ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। त्या चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं प्रेस करूयात। आणि थोड्या वेळ 15 ते 20 मिनिटांसाठी आपण बर्फी सेट व्हायला ठेवूयात। आता जवळपास या ठिकाणी 25 मिनिट झालेले आहेत। बर्फी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आणि थंडही झालेली आहे। आता आपण तिचे पीसेस करायला घेऊयात। तुम्हाला आवडेल तसे तुम्ही छोटे मोठे पीसेस करू शकता। आता ह्या बर्फीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्राय फ्रूट्सही घालू शकता, पण ही बर्फी अशी सिंपलच खूप छान लागते। ही बर्फी जन्माष्टमीच्या दिवशी ही केली जाते आणि प्रसाद म्हणून ठेवली जाते। खवा आणि खोबऱ्याचे जे कॉम्बिनेशन आहे हे खायला अप्रतिम लागते आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आपली बर्फी ही निघते। कुठेही खाली चिकटलेली नाहीये, अगदी व्यवस्थित निघते। आपल्याला पूर्ण बर्फी तयार करण्यासाठी अगदी 5 मिनिट लागलेले आहेत। 5 ते 7 मिनिटात आपली बर्फी ही तयार होते। जास्त मेहनत घ्यायची ही गरज नाहीये, जास्त वेळही लागत नाही आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही बर्फी तयार होते आणि बर्फी खायला खूप सुंदर लागते। तोंडात टाकताच विरघळणारी ही खवा आणि नारळाची बर्फी खूप सुंदर झालेली आहे। ही बर्फी बनवण्याची कृती अगदी साधी आहे। तुम्ही पाहू शकता, तुम्ही बर्फीचं टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली खोबरं आणि माव्याची बर्फी तयार आहे। तर तुम्ही ही बर्फी जन्माष्टमीला करा, खा आणि मला सांगा कशी वाटली ते। अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।